हॅलो, हाय, नमस्ते. हाऊ आर यू ऑल? आय होप यू ऑल आर फाईन अँड यू ऑल आर ग्रेट. तर आज आपण जो बनवणार आहे तो आहे मेकअपचा व्लॉग. गेट रेडी विथ मी. सो फर्स्टच माझा व्लॉग आहे, मराठीमध्ये पूर्ण बोलणार आहे. तो चला स्टार्ट करूया. तर पहिल्यांदा तुमचा चेहरा वॉश करून घ्यायचा आहे आणि अगदी सॉफ्टली जेंटली त्याला व्यवस्थित असं ड्राय करायचं आहे. आणि ड्राय केल्यानंतर ना आपण स्टेप बाय स्टेप एक मेकअपची स्टेप बाय स्टेप आपण बघूया. तर अगदी सिंपल पद्धतीनेच मी मेकअप आत्ता तुम्हाला दाखवणार आहे, जसा की मी युजली करते. खूप कमी वेळा पण करते, कारण रोज डेलीमध्ये मेकअप अगदी नाही करत. मॉइश्चरायझर वगैरेच फक्त लाईट लिपस्टिक लावते. पण ऑफिस वेअरसाठी हा मेकअप अगदी परफेक्ट आहे. जास्त ग्लिझी नाही आहे, गॉडी नाही, अगदी डिसेंट असा मेकअप आहे. तर इथं मी मॉइश्चरायझर लावलेलं आहे, अप्लाय केलेलं आहे. जॉयचं आपलं जेल मॉइश्चरायझर आहे, ते मी अप्लाय केलेलं आहे आणि अगदी जेंटली ते अप्लाय करून घ्यायचं आहे स्किनला आपल्या. आणि तुमच्याकडे जर टोनर असेल तर टोनरचा देखील यूज करू शकता, और प्रायमर असेल तर प्रायमर. पण मी मॉइश्चरायझर इथे यूज केलेला आहे. तर मॉइश्चरायझर यूज केल्यानंतर ना आपण इथं आपण इथं आपण ट्राय करत आहोत. तर माझ्याकडे लिपस्टिकच्या पण 2 शेड आहेत, तर त्या देखील लिपस्टिक आपण घेणार आहे. तर आता हे मेकअपसाठी फाउंडेशन हे मम्मीकडून मी घेतलेलं आहे. आपल्याकडे कितीही मेकअपचं किट असलं तरी आपल्याला थोडं दुसऱ्याचं काही ना काही असं घेऊ असं वाटतं, तर मी मम्मीच्या कपाटातून ते घेतलेलं आहे. आणि बाकीचा मागचा पसारा तुम्ही पूर्ण इग्नोर करा, सध्या मेकअपकडे फोकस करा. तर हे खूप अगदी बॉटल संपत आलेली आहे, तर लवकर निघतच नव्हतं. तर हे फाउंडेशन मी घेतलेलं आहे. तर फाउंडेशन आपण आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करून घ्यायचं आहे. तुमच्या स्किन टोननुसार तुम्ही यूज करू शकता. याच्यामध्ये शेड्स येतात, तर त्यानुसार तुम्ही अप्लाय करा. तर हे आपण स्किनला अगदी जेंटली लावायचं आहे आणि आपण ब्लेंडरच्या साह्याने ते पूर्ण स्किनमध्ये ब्लेंड करून घ्यायचं आहे, अगदी हलक्या हाताने असं. त्याच्यानंतर ना लिपस्टिक आपण वापरूया. आणि ॲब्रोज करायची गरज मला आत्ता तरी वाटत नाही आहे, तर करू शकता तुम्ही. आणि मला अंडर आय डार्क सर्कल असल्यामुळे थोडंसं जरा जास्त तिथं काम करावं लागतं. सो मग चेहरा पूर्ण व्यवस्थित होऊन जातो एकसारखा. तर बाकी तर मग असं जास्त मेकअपच्या एवढं गरज लागत नाही. पण डार्क सर्कल काय जायचं नाव घेत नाही आहेत. सो तर असं जेंटली तुम्ही अगदी अप्लाय करा. आणि तुम्ही बघू शकता किती छान ते ब्लेंड झालेलं आहे. आणि या पद्धतीने तुम्ही ब्लेंडरने ब्लेंड करू शकता, अगदी हलक्या हाताने. सो ब्लेंड केल्यानंतर आपण लिपस्टिक अप्लाय करूयात. आणि काजळ, युजली मी काजळ वापरत नाही, का तर डार्क सर्कलमुळे माझ्या आईजला काजळ एवढं सुंदर दिसत नाही. तर बाकी मुलींच्या आईज खूप सुंदर दिसतात काजळने, पण मी युजली वापरत नाही बिकॉज डार्क सर्कलमुळे. पण अगदी लाईटली मी काजळ लावणार आहे दाखवण्यासाठी तुम्हाला. आणि ही लिपस्टिक आहे न्यूड शेडमध्ये. तर ही मॅट लिपस्टिक आहे, तर ही आत्ता मी अप्लाय करणार आहे. आणि ह्याचा देखील मतलब याचं पण फिनिशिंग खूप छान येतं आणि खूप छान अप्लाय होते. आणि खूप म्हणजे स्टिकी आहे, की तुम्ही म्हणजे पाणी वगैरे पिताना किंवा काय, ती अगदी छान दिवसभर राहते. आणि तर खूप छान आहे. आणि याच्यावरती मी अजून एक माझी जी रेग्युलरची लिपस्टिक आहे, जी मी रेग्युलर वापरते, तर ती मी याच्यावरती थोडंसं ग्लिझिंगसाठी यूज करते आणि मग ते खूप छान दिसेल. सो ती लिपस्टिक मी लावून घेते. आणि त्याच्यानंतरनं तेच जी लिपस्टिक आहे जी आपण रेग्युलर वापरतो, पिंक शेडमध्ये असेल किंवा तुमची कोणत्या शेडमध्ये असेल, तर ते चिक्सवर देखील तुम्ही गालावर देखील अप्लाय करू शकता. तर गालावर अप्लाय केल्यावरती एक असं लुक छान येतं, पण ते खूप जास्त अप्लाय करू नका, मग ते बिलकुल चांगलं दिसत नाही. अगदी लाईटली असं अप्लाय करा. तर माझ्याकडची मी हे 2 शेडमध्ये आहे, तर ते दोन्ही शेड मी इथे वापरलेले आहेत. एक पिंक शेडमध्ये आहे आणि एक थोडंसं जरा डार्क पिंक आहे. तर दोन्ही अप्लाय केलेले आहे मी. एक लाईट पिंक आहे, एक डार्क पिंक आहेत. आणि ते आपण ब्लेंडरच्या साह्याने ब्लेंड करून घेणार आहोत. तर खूप छान सुंदर दिसतं. फक्त तुम्ही काळजी एवढीच घ्या की खूप जास्त प्रमाणात लावू नका, अगदी थोडंसं प्रमाणात लावा आणि चेहरा अगदी छान दिसतो. ऑफिस यूजसाठी अगदी लुक परफेक्ट आहे. आणि डेली वेअरमध्ये पण तुम्ही करू शकता हा. पण डेली वेअरमध्ये एवढा मेकअप कोण करत नाही, पण बाहेर जाताना येताना देखील तुम्ही हा मेकअप ट्राय करू शकता सणावाराला वगैरे.
आणि तुम्ही बघू शकता खूप छान मॉइश्चरायझर पण आपलं ब्लेंड झालेलं आहे, फाउंडेशन पण आपलं छान ब्लेंड झालेलं आहे. अगदी 2-3 बेसिक गोष्टीमध्ये केलेलं आहे. पहिल्यांदा मी काय घेतलं, मॉइश्चरायझर घेतलं. नंतरनं तुमच्या स्किननुसार तुम्हाला जसं सूट होईल तसं फाउंडेशन तुम्ही यूज करायचं आहे. एक लिपस्टिक घेतलेली आहे आणि गालावरती पण लिपस्टिकच मी वापरलेली आहे आणि काजळ अगदी तुम्ही ऑप्शनल वापरू शकता काजळ वापरायची असेल तर. आणि इथं मी यूज करणार होते आयलायनर, पण आयलायनर काय मला सापडत नव्हता. सो मी म्हटलं बघूयात आपल्याला त्या गंधाच्या बाटलीमध्ये एक काळ्या कलरचं येतं, तर ते ट्राय करून बघूयात म्हणून मी घेतलं. पण ते बिलकुलच ट्राय करू नका, तर त्याने म्हणजे ते वर्क झालंच नाही. बिकॉज त्याचे ते स्टिकी तसं नाही आहे ना, ते पूर्ण असं त्याची आलंच नाही, ते आयलाईन व्यवस्थित झाली नाही. तर मी पुन्हा ते काढून टाकलं. तर असं काही नवीन प्रयोग करून बघितला, पण तो काही सक्सेस झालेला नाही. तर बिलकुल ट्राय करू नका आणि आयलायनरच यूज करा. आता आयलायनर मला काही सापडत नव्हतं, त्यामुळे मी आयलायनर काय वापरलं नाही. पण आयलायनर देखील या लुकवर खूप बेस्ट दिसतं. आणि झालं, टिकली लावायची असेल टिकली लावा, किंवा मग ठीक आहे असाही लूक छान वाटेल. आणि हा अगदी ऑलमोस्ट आपला लूक रेडी झालेला आहे. आणि काजळ फक्त वापरायचं, काजळ फक्त राहिलेलं आहे आपलं, सॉरी, आयब्रोज बनवायच्या राहिलेला आहे. तर मी आयब्रोज बनवून घेते, थोडासा अजून जरा व्यवस्थित छान लूक येईल. तर हे अगोदर पुसून घेतलेलं आहे नंतरनं मी, आणि त्याच्यानंतरनं आयब्रोज बनवलेले आहेत. हे आयशॅडो प्लेट आहे. तर आयशॅडो प्लेटमध्ये अगदी स्किन कलरचं मी अप्लाय केलेलं आहे आयशॅडो ह्याच्यामध्ये. आणि आयशॅडो स्किन कलर एक आणि पिंक कलरमध्ये एक अप्लाय केलेला आहे. बिकॉज ब्लूला कॉन्ट्रास्ट पिंक कलर हा होऊ शकतो. सो पिंक कलरचं मी अप्लाय केलेलं आहे. तुम्ही तुमच्या कलर कॉम्बिनेशन जे तुम्ही गेटअप केलं असेल त्याच्यानुसार तुम्ही वापरा. तर अगदी स्लाइटली मी वापरलेलं आहे आयशॅडोज. आणि अगदी लूक खूप छान सिंपल झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि थोडंसं तुम्हाला जसं हेअर सेट करायचे आहेत तसे हेअर सेट करा. आणि अगदी नॅचरल पद्धतीने, खूप ग्लेझी वाटत नव्हता, काही नाही, अगदी खूप छान डिसेंट असा मेकअप झालेला होता. आणि खूप वेळ हा मेकअप राहतो. तर तुम्ही रोजच्या रुटीनमध्ये हा मेकअप ट्राय करून बघू शकता. बघू शकतात किती छान मेकअप झालेला आहे. आणि हेअर्स तुम्ही क्लच करायचे असेल तर तुम्ही क्लचर देखील लावू शकता, अदरवाईज तुम्ही असे देखील करू शकता. सो मेकअप जर तुमचा व्यवस्थित छान झालेला असेल तर तुम्ही हेअरस्टाईल कशाही पद्धतीची करू शकता, अदरवाईज ते ट्राय करून देखील ठेवू शकता. सो तुम्ही बघू शकता, मी 2-3 पद्धतीने तुम्हाला तिथल्या तिथं दाखवलेलं आहे, क्लचर लावून थोडेसे मोकळे केस सोडून देखील. तर ऑफिस वेअरसाठी तुम्ही दोन्ही पद्धतीने तुम्ही असं ट्राय करू शकता. आणि अगदी छान दिसतो हा लूक. सो ट्राय करून बघा 2-3 अगदी बेसिक गोष्ट वापरून. तर कसा वाटला व्लॉग, आणि होप्स तुम्हाला आवडला असेल. मेकअपचा फर्स्ट व्लॉग मी आज टाकलेला आहे. सो आणि आपण इथे काजळ यूज करूयात. काजळ आपलं राहिलेलं आहे, ॲब्रोज बनवायचे राहिलेले आहेत. ॲब्रोजसाठी माझ्याकडे ॲब्रोज पेन्सिल मला सापडत नव्हती, तर मी इथे जुगाड केलेला आहे आणि काजळचा यूज केलेला आहे. आणि अगदी लाईटली पद्धतीने यूज केला तर ते ॲब्रोजमध्ये एवढं दिसत नाही. सो असं नाही आहे की ते दिसेल म्हणून, तर तुम्ही ते यूज करू शकता. पण थोडंसं जरा व्यवस्थित बनवा ॲब्रोज. बाकी सगळा मेकअप तुमचा ॲब्रोजवर डिपेंड असतो. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग, बाय.